Recording in progress. तर आता आपण महिला विकास मधल्या बूस्टर मधल्या काय गोष्टी बघूया. यामध्ये लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र आणि वेबसाईट आहे, त्यासोबतच करंट मधल्या काही गोष्टी ऍड केलेत. तर ई बिझनेस प्लॅटफॉर्म, तर ही बचत गटांमार्फत म्हणजे बचत गटांच्या महिलांचे जे शेतमालाची रिअल टाइम माहिती संकलित केली जाईल आणि बाजारपेठाचा मागणी आणि बाजारपेठाचा जो बाजारभाव आहे त्यांचा वापर, जसं आता ई कॉमर्स आहे म्हणजे अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, ते काय करतं, बिझनेसमॅन किंवा जे बिझनेसेस आहेत किंवा जे दुकान आहेत त्यांच्याकडून वस्तू विकत घेतं आणि विकतं. त्याच पद्धतीने ही माहिती संकलित करण्यासाठी ई बिझनेस प्लॅटफॉर्म ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये खरेदी विक्री केली जाणार आहे. तरी सरकारी असलं तर त्याचं रीच तेवढं नसतं, ती गोष्टी तुम्हाला माहितच आहेत, फक्त ते लॉन्च केले जातात पण त्याचं अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. नवतेजस्विनी प्रकल्प, तर हे सुद्धा महिला व बाल विकास विभागामार्फतच सुरू करण्यात आलेलं आहे. आपण तेजस्विनी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान बघितलं होतं, तर त्याच पद्धतीने हे नवतेजस्विनी असणार आहे. तर महिला उद्यम विकास प्रकल्प आहे, म्हणजे काय, तर महिलांना उद्योगासाठी मदत केली जाणार आहे. त्यानंतर इन्क्युबेशन सेंटर. आता इन्क्युबेशन सेंटर मध्ये काय, इन्क्युबेशन काय असतं, तर तुम्हाला जर एखादा स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याच्याविषयी ट्रेनिंग दिली जाते. तर यात आपल्या लक्षात ठेवायसाठी एवढंच आहे की SNDT महिला विद्यापीठात देशातलं पहिलं वाईज इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर महाविमाला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यासोबतच फिक्की या उद्योग क्षेत्राला सॅनिटेशनचा बेस्ट पुरस्कार संस्थेतर्फे, फिक्की कुठली संस्था आहे तर फिक्की ही स्वातंत्र्य आधी 1927 आसपास स्थापन झाली होती उद्योगाची संस्था. तर त्या नामांकित संस्थेतर्फे सॅनिटेशनचा बेस्ट पुरस्कार मिळाला. ई बिझनेस प्लॅटफॉर्मसाठी देशातला मानसचा सिल्वर स्कॉच पुरस्कार हे कोणाला मिळालाय तर महाविमा महिला विकास महामंडळ. कुणाचं आहे ते, महाराष्ट्र महिला विकास महामंडळ राज्य सरकारचं आहे. त्यासोबतच त्याचे जे अध्यक्ष होते तत्कालीन ज्योती ठाकरे यांना जी युवा सन्मान असे 3 पुरस्कार महाविमाला मिळाले होते. तर महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान, आता हे जे अभियान आहे ते 8 मार्च 2022 पासून सुरू झालं होतं. त्याच्यामध्ये बचत गटांना प्रदर्शने, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे आणि घर दोघांचे या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती आणि पत्नीचे लावणे यासाठी त्याचा उद्देश आहे. आपण मागे बघितलं होतं की मागच्या बुस्टर मध्ये पत्नीचं जर नाव लावलं तर त्याच्यामध्ये 1% सवलत दिली जाते मुद्रांक शुल्कामध्ये. आपण मागे बघितलं होतं ते. त्यानंतर राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, आता हे काय इथं पण आले ते 1% मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाते कधी महिलांच्या नावावर जर घरी खरेदी केला असेल तर. ह्याच्यामुळे 1000 कोटीचा बोजा अर्थसंकल्पावर पडणार आहे, मात्र ते खर्च राज्य शासन कॉम्पन्सेट करणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा 1% सूट आहे मुद्रांक शुल्कात. त्यासोबत राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना असं त्या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे. नाव पण लक्षात ठेवा, असं उलट पण विचारलं जाऊ शकतं. मुद्रांक शुल्कात सवलत देणारी खालीलपैकी कोणती योजना आहे तर राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना. तर पुढचं नाव बदलतील, राजमाता जिजाऊच्या ऐवजी राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले गृहस्वामिनी योजना. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना, ही पण लक्षात ठेवा. त्यानंतर आता ही शाळेच्या मुलांसाठी. त्यानंतर स्वाती पिटले ही महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठी बस सवलत योजना आहे. स्वाती पिटले यांच्या नावाने, स्वाती पिटले ह्या नावाची जी मुलगी होती तिने आत्महत्या केली होती. बस पाससाठी पैसे नव्हते त्यामुळे तिच्या नावावरनं स्वाती पिटले बस पास योजना ही महाविद्यालयीन तरुणीसाठी, जर गावात महाविद्यालय नसेल तर.
आणि अजून एक योजना सुरू झाली, महिला सन्मान योजना. ही बस सवलत 50% असणार आहे. खाली लिहून घ्यायचं जागा आहे, महिला सन्मान बस सवलत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50%. हे बाकीचे जे योजना होत्या त्या साध्या लाल डब्यात होत्या, पण हे शिवनेरी, शिवशाही सगळ्या जे बसमध्ये सेमी आराम असेल, निम आरामला सुद्धा ही सुविधा आहे. 50% सर्व प्रकारच्या बसमध्ये महिला सन्मान बस सवलत योजना. आता ह्यासाठी महत्वाचं काय, तर 17 मार्च 2023 पासून लागू आहे. ह्याच्यामुळे ते रेणापूरमध्ये ते वाहकाला लय मारलं होतं, म्हणजे कंडक्टरला लय मारलं होतं, कारण 8 मार्चला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि त्यानंतर सगळेच महिला ते अर्ध तिकीट द्यायला सुरुवात करत होते, पण त्याला GR निघणं गरजेचं होतं. मग ते जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत सरकार त्यांना प्रतिपूर्ती करणार नाही. असं नाही घ्यायचा तोटा बस महामंडळाला होणार आहे, ते आपल्या राज्य परिवहन महामंडळाला प्रतिपूर्ती होतं. म्हणजे आपली शिष्यवृत्ती कसं आपण 50% कॉलेजला भरतो आणि 50% सरकारकडनं येते, तसंच ही महामंडळाला सुद्धा सरकार देणार आहे हे जे अर्धे पैसे वाचणार आहेत ते. तर ही 17 मार्च 2023 ला लागू झाली. त्याची तारीख एक्झॅक्ट लक्षात ठेवा, ती जास्त महत्वाची आहे, कारण ह्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी प्रसंग घडलेले आहेत, लय ठिकाणी कंडक्टरला ड्रायव्हर सोबत भांडणं केले ते लोकांनी. तर 17 मार्चला हे लक्षात असू द्या. उलू ऍप, उलू नावाचं ऍप जे आहे ते स्वच्छता आणि प्रसाधनगृह, जिथं वॉशरूम आहे त्या वॉशरूमची माहिती त्या ऍपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता या ऍपचं उद्घाटन यशोमती ठाकूरने केलं. आता यामध्ये एक लक्षात ठेवा की शासकीय महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत आहे, म्हणजे विनामूल्य आहे, आणि त्यानंतर जे सर्वसामान्य महिला आहेत त्यांना 99 रुपये सबस्क्रिप्शन आहे. हे थोडं उलट आहे, सर्वसामान्यांना मोफत पाहिजे होतं, 99 रुपये प्रतिमा आहे. आणि जे आपलं कायद्यानुसार कसं आहे, हॉटेलचा वगैरे जो कायदा आहे तिथं कुठल्याही वॉशरूमचा वापर कोणीही करू शकतं, कुठलंही बंधन त्याच्यामध्ये टाकता येणार नाही. आता हे शक्ती विधेयक आपण आंध्र प्रदेशचं अनुकरण करत हे शक्ती विधेयक विधानसभेत मंजूर केलं. आता एक शक्ती विधेयकामध्ये काय काय ते बघूया. 23 डिसेंबर 2021 ला आलं. आंध्र प्रदेशचा जो दिशा कायदा होता त्या डॉक्टरच्या अत्याचारानंतर तिकडे दिशा कायदा आला होता, आपल्याकडे आपण शक्ती कायदा केलेला आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी फाशीच्या किंवा सश्रम कारावासाची शिक्षेची तरतूद. आता बघा IPC किंवा जे फौजदारी गुन्हे असतात त्याच्याविषयीचं जे लेजिस्लेशन आहे ते प्रत्येक राज्याचं वेगळं असतं. दिवाणी कायदे पूर्ण भारतभरात सारखे आहेत, पण फौजदारी कायदे राज्याचे वेगळे असू शकतात. त्याच पद्धतीने ऍसिड हल्ल्याच्या गुन्ह्याला कमीत कमी 15 वर्ष ते आजन्म, मात्र बलात्कारासाठी फाशी आहे हे लक्षात ठेवा. पॉस्को मध्ये वगैरे फक्त 12 वर्षाच्या खाली वयाच्या मुलीवर अत्याचार झाला तर फाशी होते, मात्र महाराष्ट्र सरकारने जो शक्ती कायदा केलाय त्यामध्ये फाशीच्या शिक्षेपर्यंत तरतूद केलेली आहे. त्यामध्ये बघा विनयभंग, मोलेस्टेशन, ह्याच्यामध्ये महिला आणि तृतीयपंथीयांना सुद्धा समाविष्ट करून घेतले. आधी कसं असायचं, तर पुरुषांनी जर मोलेस्टेशन केलं तरच त्याला ते चार्जेस लागायचे, पण महिलांनी सुद्धा विनयभंग केला किंवा तृतीयपंथीने जर विनयभंग केला तर त्यांच्यावर सुद्धा चार्जेस फ्रेम करता येणार आहेत. आता आता बघा गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना आवश्यक माहिती देणं गरजेचं असतं, आणि इंटरनेट आणि मोबाईल डाटा पुरवठा कंपन्यांनी जर तो नकार दिला तर आधी 3 महिने आणि 25 लाख रुपये दंडाचे तरतूद आहे. याच्या आधी ती 1 महिना आणि 5 लाख रुपये होती, ती वाढवून आता किती केले, 3 महिना होईल. जर आयडिया, जिओ यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी जर माहिती दिली नाही किंवा ते कॉल रेकॉर्ड किंवा त्यांना DVR CDR काहीतरी रिपोर्ट लागतो ना, जे ह्याचा असतो CCTVचा असतो तो DVR असतो आणि कॉल रेकॉर्डचा असतो तो CDR असतो. तर हे सगळं जर नाही दिलं ना तर त्याला 3 महिने ते 25 लाखापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. लैंगिक गुन्ह्याच्या बाबतीत 30 दिवसाच्या आत चौकशी झाली पाहिजे, आणि जर चौकशी पूर्ण झाली नाही तर ती मुदत वाढवून दिली जाऊ शकते, पण ते वाढवून देण्याचा अधिकार परत IG कडे आहे. मात्र अशा जर खोट्या तक्रारी आल्या तर खोट्या तक्रारी देणाऱ्या तक्रारदारास सुद्धा 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 1 लाखाच्या दंडाची तरतूद केलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. खोटी तक्रार जर केली तरी त्याला सुद्धा 3 लाखाची शिक्षा आणि 1 लाखाच्या दंडाची तरतूद केलेली आहे. आंध्र प्रदेशचा दिशा कायदा काय होता,
तर ते फक्त वाचून घ्या. 21 दिवसामध्ये फाशीची शिक्षा. कधी? आरोप सिद्ध झाल्यास, हे लक्षात ठेवा. असं नाही की गुन्हा झाला आणि लगेच 21 दिवसात फाशी, असं नाही. आरोप सिद्ध झाल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये चोर सोडून दुसऱ्याला फाशी होण्याची शिक्षा आहे, त्यामुळं कन्व्हिक्शन झाल्यानंतर हे लक्षात असू द्या. मात्र तपास 7 दिवसात पूर्ण करणे गरजेचं आहे. आपल्याकडे आपण 1 महिना दिलाय आणि वाढवून अजून 1 महिना देऊ शकतो, तिकडे 7 दिवसात सांगितलंय. कारण त्यावेळेस तो कायदा करण्याच्या मागे ती पार्श्वभूमी त्या हत्येची होती आणि जनमत प्रक्षुब्ध झालं होतं, त्यामुळे ते करण्यात आलं होतं. आंध्र प्रदेशमध्ये सर्व 13 जिल्हे, त्यावेळेस 13 जिल्हे होते, त्यावेळेस स्पेशल कोर्टची स्थापना केली होती. आता संत जनाबाई सुरक्षा आणि कल्याण योजना ही कोणासाठी आहे? तर असंघटित क्षेत्रात जे घरकाम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा संत जनाबाई सुरक्षा व कल्याण योजना आहे. त्यासाठी कॉर्पस फंड किंवा बीज भांडवल 250 कोटीचा उभा केला आणि त्यामधून घरकाम करणाऱ्या भगिनींसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहे. तर त्या योजनेचं नाव लक्षात ठेवा, संत जनाबाई सुरक्षा आणि कल्याण योजना. आता पीडितांना मदत बघितली आपण 10 लाखापर्यंत वाढवलेली. 10 लाखापर्यंत ऍसिड हल्ला आणि बलात्कार पीडित किंवा अत्याचार पीडित आहेत त्यांना 10 लाखापर्यंतची मदत आहे. 25% तात्काळ दिली जाते आणि 75% फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली जाते. आता काय एक्स्ट्रा योजना बघूया आपण. महाजीविका अभियान. महाजीविका अभियान बघा, तुम्हाला जर ऑप्शन आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की किंवा असा सरळ प्रश्न आला, लाईव्हलीहूड असेल तिथं कीवर्ड आणि प्रश्नामध्ये असेल की महिलांचं कल्याण आहे, पण लाईव्हलीहूड जिथं संबंध येईल ना, आजीविका जीविका, तर तिथं ग्रामविकास मंत्रालय निवडायचं. महिलेचा जरी संबंध असेल, सक्षमीकरण असेल, मात्र तिथं महाजीविका किंवा लाईव्हलीहूड असेल तर तिथं काय कुठलं मंत्रालय असणार आहे? ग्रामविकास मंत्रालय असणार आहे. तर महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचं सक्षमीकरण करणे यासाठी 10 लाख महिलांचं टार्गेट ठेवलेलं आहे. किमान 10 लाख महिलांना उपजीविका साधनं उपलब्ध करून द्यायचं. 8 मार्चलाच त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत. उमेद अभियान कोण चालवत आहे? ग्रामविकास विभाग. आणि तेजस्विनी महाराष्ट्र ही महिला विकास विभाग, हे लक्षात ठेवा. नंतर जिजाऊ सावित्री. आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी आपण बालिका दिन साजरा करतो आणि राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारी. त्या दिवशी युवक दिन पण असतो. तर 3 जानेवारी ते 12 जानेवारी जिजाऊ सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लिखीचा हा अभियान राबवला होता. तो गेल्या वर्षी 3 ते 12 जानेवारी 2022 ला राबवण्यात आला होता. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता हा इकडे चुकून आलाय आपण, म्हणजे स्त्री आरोग्यासाठी पण आरोग्यामध्ये घेऊया इंटेन्सिव्ह ऍडमिशन. बालिका शिक्षण दिवस असं सुधारणा केली का त्यात? चालते, ते पण मी बघून ऍड करतो. 3 जानेवारी बालिका शिक्षण दिवस असा साजरा केला. आता मिशन 28 हे लक्षात असू द्या. मेळघाटामध्ये मध्ये कुपोषण आणि बालमृत्यू ह्याचं मोठं प्रमाण लक्षात आलं होतं. चिक्की घोटाळा त्यावेळेस प्रसिद्ध झाला होता. तर त्यावेळेसचं काय होतं, त्या पार्श्वभूमीवर मेळघाटात माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व आणि नंतर असे 28 दिवस मार्गदर्शन करण्यासाठी आणि आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी मिशन 28 मोहीम जिल्हा आणि ग्रामीण यंत्रणेनं हाती घेतलेले. मिशन 28 का? तर 28 दिवसाचं मार्गदर्शन आणि काळजीचं जास्त गरज आहे, कारण तिथं धनुर्वात किंवा बाकीचे इन्फेक्शन, टिटॅनस सारख्या गोष्टी होऊ शकतात. तर नंतर कॉम्प्लिकेशन येऊ नये यासाठी मग आशा सेविका, अंगणवाडी सेविका हे सगळे इंटिग्रेटेड स्वरूपात अप्रोच असणार आहे. त्यामध्ये प्रसूतीची अपेक्षित तारीख, त्यानंतर त्यांना येण्या जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स, हिमोग्लोबिनची जी चाचणी केली जाईल आणि कोणते आजार किंवा धोक्याची चिन्ह आहेत का याची सुद्धा काळजी घेतली जाईल. यामुळे काय होईल, MMR आणि CMR किंवा IMR कमी होईल. आता 29 दिवसाच्या आधी जी डेथ होते त्याला निओनेटल मॉर्टिलिटी रेट असं म्हटलं जातं. तर एक्झॅक्ट जर विचारलं तर ह्याच्यामुळे NMR कमी होणार आहे. ह्याचा परिणाम काय होईल, NMR कमी होईल.
आता बघा नवीन महिला धोरण करायचं चालू आहे, अजून त्याचा ड्राफ्टच आहे. तर त्या नवीन महिला धोरणामध्ये LGBTQ, आता LGBTQ मध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर अँड क्वेश्चनिंग किंवा क्विअर असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये सेक्स ओरिएंटेशन नुसार हे सगळ्या गोष्टी किंवा गट क्रमवारी पाडलेले, गटवारी पाडलेले, क्विअर मध्ये बाकी राहिलेले सगळेच येतात. तर काही ठिकाणी LGBT आधी LGB असायचं, त्यानंतर LGBT आलं आणि त्यानंतर आता LGBTQ आलंय. आता महिला धोरणामध्ये फक्त महिलांचा विचार केला जायचा, तृतीयपंथीयांचा किंवा LGBTQ जी कम्युनिटी आहे त्याचा विचार केला जात नव्हता. मात्र आता पुढच्या महिला धोरणात त्यांचा पण विचार केला जाणार आहे. आणि सध्या तृतीयपंथीयांचं आरक्षण हा विषय हायकोर्टनं अधोरेखित केला होता आणि तो आता सरकारच्या कोर्टात आहे. आता सरकार काय करते त्यानुसार पुढं MPSCचं पण भवितव्य ठरणार आहे, कारण सगळ्या परीक्षा त्याच्यामुळे थांबलेल्या आहेत. तर त्या धोरणामध्ये आता LGBTQ कम्युनिटी असणार हे लक्षात असू द्या. नंतर आता पुढे बघा वायझर नावाचा कार्यक्रम. तर वायझर कार्यक्रम काय, तर वुमन इन सायन्स एंटरप्रिनरशिप अँड रिसर्च, वुमन इन सायन्स एंटरप्रिनरशिप अँड रिसर्च, लॉंग फॉर्म लक्षात असू द्या. तर हे कोणामार्फत राबवलं जाईल, इंडो जर्मन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, त्यासोबतच भारत सरकार, या दोन्हीने एकत्रित करून रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवणे या वायझर कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्टेम माहित आहे ना, स्टेम आपण काल बघितलं होतं. स्टेम मध्ये काय येणार आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. हा स्टेम कार्यक्रम कसा आहे तसंच हा वायझर कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये काय केलं जाईल, R&D मध्ये महिलांचा जो समावेश आहे तो वाढवला जाईल. त्यासोबतच संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योगात संशोधन पदावर कार्यरत असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना मदत या वाईज कार्यक्रमांतर्गत किंवा वायझर कार्यक्रमांतर्गत केली जाणार आहे. आता हे महिला आयोग जे आहे त्यांनी शी इज अ चेंज मेकर नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. आता शी इज अ चेंज मेकर मध्ये महिला प्रतिनिधी, ग्रामपंचायत, संसद सदस्य, राजकीय पक्षाचे ज्या पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून शी इज अ चेंज मेकर नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. आता याचं उद्घाटन महिला आयोगानं केलंय म्हणल्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षच करतील. तर रेखा शर्मा यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. त्याचा उद्देश काय, तर राजकीय नेत्याची क्षमता वाढवायची, त्यासोबतच वक्तृत्व, लेखन आणि इत्यादी निर्णय आणि संवाद कौशल्य सुधारणा करायची. सध्या संसदेमध्ये महिलांना आरक्षण नाहीये, फक्त ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राजमध्ये नागरी आणि ग्रामीण दोन्हीमध्ये 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये, आणि राष्ट्रीय पातळीवर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार 33% आरक्षण आहे. फक्त महाराष्ट्र सरकारने 2011 पासून 50% दिलेलं आहे. आता ही शी इज अ चेंज मेकर कार्यक्रम जरी राष्ट्रीय महिला आयोगाचा असला तरी पण महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी रामभाऊ माळगी प्रबोधिनी ठाणे यांच्याकडे दिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात असणारी ही संस्था आहे रामभाऊ माळगी प्रबोधिनी. जसं आपल्या पुण्यात ज्ञान प्रबोधिनी आहे, ते सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक सिस्टर बॉडी आहे. तशाच पद्धतीने ही जी संस्था आहे याच्या विद्यमानाने शी इज अ चेंज मेकर नावाचा कार्यक्रम, ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, प्रशिक्षण दिलं जाईल कोणाकोणाला, ते ग्रामपंचायत सदस्यापासून ते संसद सदस्यापर्यंत आणि पक्षाच्या ज्या महिला सदस्य आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे शी इज अ चेंज मेकर मध्ये. स्त्री मनोरक्षा, मनोरक्षा म्हणजे काय, तर मानसिक आरोग्यासाठी काय तर संबंधित आहे. तर बेंगलोर मधली जी निमान संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स, ज्यावेळेस आपण आरोग्य टॉपिक बघू त्यावेळेस निमांस विषय आपल्याला डिटेलमध्ये येईल. तरी बेंगलोर मधली संस्था आहे, त्यांनी मनोरक्षा प्रकल्प सुरू केलेला आहे. आता ह्याचं काय उद्दिष्ट आहे, तर भारतातील महिलांचे मानसिक आरोग्य सुधारणे आणि यासाठी वन स्टॉप सेंटरची मदत घेतली जाणार आहे. आता इतर राज्याच्या योजना ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. इतर राज्याच्या योजना, तर कौशल्य मातृत्व योजना छत्तीसगडनं सुरू केलं, एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता कशासाठी, कौशल्य विकासासाठी आहे कौशल्य मातृत्व योजना. आता त्याच्यामध्ये कौशल्य विकासासाठी नाही, कौशल्य मातृत्व योजना आहे. ही कशासाठी असणार आहे, तर जे प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तर त्यांना दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जसं आपल्या इकडं कुठली योजना आहे, PM मातृवंदना योजना, त्याच्यामध्ये किती रुपये दिले जातात, 5,000. तर सेम आहे इथं 5,000 दिले जाणार. तर सेम मातृवंदना ज्यावेळेस नोट्स मिळतील त्यावेळेस तुम्ही दोन्हीचं कंपॅरिझन करून घ्या. नंतर कन्या शिक्षा प्रवेश उत्सव. आता आपण बेटी बचाव बेटी पढाव मध्ये बघितलं होतं,
त्याच्यामध्ये शिक्षणासाठी किंवा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याच पद्धतीने 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आधी भारत सरकारने कन्या शिक्षा प्रवेश नावाची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. तुम्ही जर स्वदेश पिक्चर बघितला असेल तर तिथं मुलींना शाळेत आणण्यासाठी किंवा ते कार्यक्रम पण दसऱ्याच्या दिवशी त्यांनी ठेवलेला असतो. स्वदेश बघितला असेल कोणी तर माहित असेल तुम्हाला. तर त्याच पद्धतीचे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव आहे. 11 ते 14 वयोगटातील जे शाळाबाह्य मुले आहेत त्यांना शिक्षण व्यवस्थेत आणणे. किती उद्दिष्ट ठेवलंय तर 4 लाख जे स्कूल ड्रॉपआउट झालेल्या मुली आहेत तर त्या ड्रॉपआउट मुलींना परत शिक्षण व्यवस्थेत आणायचं. आणि वयोगट काय 11 ते 14. आपल्या प्रश्नासाठी हे महत्वाचं आहे. त्यासाठी मग ऍडोलसंट गर्ल्ससाठी किशोरवयीन मुलींसाठी जी योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आहे. नंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना प्राधान्य दिलेलं आहे. आता राजस्थाननं सुद्धा उडान योजना सुरू केलेली आहे. तर ग्रामीण मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्ती देणं ह्या उडान योजनेचं उद्दिष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या नावानं सुद्धा एक शिष्यवृत्ती योजना दिली जाते. तर त्याच पद्धतीने ही उडान योजना आहे. तर उडान नावाच्या बऱ्याच योजना आहेत. ज्यावेळेस आपल्या सगळा HRD होईल ना त्यानंतर मी तुम्हाला ज्यावेळेस वर्कबुक देईल त्यावेळेस या गोष्टी तिथं क्लिअर करून घेईन. उडान नावानं बऱ्याच योजना आहेत. फक्त आपण बघायचं मंत्रालय कोणतं आहे आणि उद्देश कोणता आहे त्यानुसार ते ओळखता येईल. आता ही कशासाठी आहे तर राज्यातील मुलींची माध्यमिक स्तरावर नोंदणी केली जाते आणि ग्रामीण समुदायांना मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी आणि शाळेतली उपस्थिती वाढवण्यासाठी एकत्रित काम केले जाते. जर ते शाळेत उपस्थित राहिले तर त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल आणि त्यामुळे त्यांचं जी शाळेतली उपस्थिती आहे ती वाढेल आणि ड्रॉपआउट रेशो कमी होईल. त्यासाठी त्यांनी वेब आधारित ऍप्लिकेशन सुद्धा लॉन्च केलेलं आहे. म्हणजे जर कोण किती अटेंडन्स आहे वगैरे सगळं त्यांना त्यातनं कळून येईल. त्यासोबतच या योजनेमध्ये सॅनिटरी पॅडचं सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. जसं आपल्याकडे अस्मिता योजना आहे शाळेतल्या मुलींसाठी. आता बघा आतापर्यंत आपण बघतो की उद्योगामध्ये महिलांचा समावेश कमी आहे. मात्र 8 मार्च 2022 महिला दिनानिमित्त एक वेगळं इंडस्ट्रियल पार्क तयार केलेलं आहे. फिक्कीच्या नावाने ते फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन FLO त्यांच्या नावाने FLO इंडस्ट्रियल पार्क जे असेल त्यामध्ये 100% महिला उद्योजक असणार आहेत. आणि हे उभा कुठे केलेला आहे हैदराबादमध्ये आणि यासाठी 250 कोटी रुपये खर्च आणि 50 एकरवर ते उभा करण्यात आलेला आहे. ते लक्षात ठेवा. पहिलं कोणतं FLO इंडस्ट्रियल पार्क. FLOचं लॉंग फॉर्म काय तर फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन इंडस्ट्रियल पार्क. त्याच्यामध्ये जवळपास 50 महिला 50 एकर आणि 250 कोटी रुपये त्यात खर्च केलेला आहे. 25 महिला त्यामध्ये आहेत. आता आपण ऑपरेशन महिला सुरक्षा हे कशासाठी असणार आहे तर रेल्वेमध्ये महिलांना सुरक्षा देणे. मेरी सहेली पथक त्याच्यामध्ये विशेषतः एकटे प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा देणे. आता लोकलमध्ये बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मेरी सहेली पथक आणि प्रत्येक लोकलच्या महिला डब्यामध्ये कॉन्स्टेबल किंवा किमान होमगार्ड तर असतोच. नंतर ऑपरेशन मातृशक्ती. आता मातृशक्ती म्हणजे काय असेल तर ते जिथं RPF जवानाने ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना जी मदत केली किंवा मदत करण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यासाठी ऑपरेशन मातृशक्ती आहे. तर जीवन रक्षा नावानुसारच ऍक्सिडेंट किंवा रेल्वे खाली येताना ते RPF वाढतात. बऱ्याच जणांचे ते व्हिडिओ आता युट्यूबला सुद्धा शॉर्ट्स आल्यामुळे व्हायरल होत आहेत. तर ते वाचवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. ऑपरेशन यात्री सुरक्षा त्याच्या अंतर्गत गुन्ह्याविरुद्धच्या लढाईमध्ये किंवा गुन्हे सोडवण्यासाठी राज्य पोलिसांना RPF मदत करेल. तर त्यासाठी ऑपरेशन यात्री सुरक्षा आले. ऑपरेशन आहट आपण बघितले आधीच मानवी तस्करी रोखण्यासाठी RPF ची मोहीम आहे ऑपरेशन आहट. जवळपास नावानुसारच आहे ते. नाव बघायचं आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं. थोडं काही वेगळं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. ऑपरेशन मिशन अमानत. अमानत म्हणजे काय दुसऱ्याची वस्तू आपल्याजवळ ठेवतो त्याला अमानत म्हणतो हिंदीमध्ये आपण. तर नावानुसारच प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवून देण्यासाठीचा RPFचा हा उपक्रम आहे. बऱ्याच वेळा आपली बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बॅग विसरते किंवा तिथंच राहून जाते तर ते हरवलेली जी वस्तू आहे ती आपल्याला परत मिळवण्यासाठी रेल्वेनं मिशन अमानत चालू केलेलं आहे. आता हे त्या संदर्भात नाही आहे खरं तर मिशन अमानत पण ही वेगळं लिहिण्याच्या ऐवजी तिथंच टाकून दिलेलं आहे. आता बघा कोरोनाच्या काळात आशा आणि अंगणवाडी सेविकांनी महत्वाची कामगिरी केली होती. त्यामुळं WHO जे 75 कॉन्फरन्स भरले होते त्यामध्ये आशांचा सन्मान करण्यात आला होता. आता 2022 जी आरोग्याची संकल्पना होती हेल्थ फॉर पीस फॉर हेल्थ हे आपल्याला पुढच्या HRDच्या पार्टमध्ये आपण आरोग्याच्या वेळेस बघू त्यावेळेस येणारच आहे. पण या कॉन्फरन्समध्ये आशांचा हे केलेला आहे
सन्मान केलेला आणि ते कॉन्फरन्सचा नंबर पण लक्षात ठेवा 75 आहे. आयोग गंडवताना 74 73 असं द्यायची लय सवय आयोगाला, तिथं तुम्हाला गंडवलं जाऊ शकते. त्यासोबतच WHO ने ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड्स हे सुद्धा प्रदान केलंय आशांना. कुणामार्फत आहे? WHO, लक्षात ठेवा. डिजीज ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड डायरेक्टर जनरल मार्फत दिलं जातं ते. आता बघा LGBTIQ, आता काही ठिकाणी LGB असं लिहिलं जायचं, परत T झाला, आता Qच्या नंतर प्लस पण यायला सुरुवात झाली, म्हणजे इतर काय असतील तर. नंतर ही सोजिक्स नावाचं जे क्लब आहे तर त्याच्यामध्ये सोजिक्सचं लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा. सेक्शुअल ओरिएंटेशन, जेंडर इक्वेलिटी इन जेंडर आयडेंटिटी, त्यानंतर जेंडर एक्सप्रेशन आणि सेक्स कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यावरनं सोजिक्स नावाचं वर्ड तयार झालाय. लॉंग फॉर्म विचारलं जाऊ शकतं. तृतीयपंथी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यावर आसपास निर्णय सध्या व्हायचे चालू आहेत. त्यामुळे LGBTIQ+ आणि सोजी SC हे पण लक्षात ठेवा. 2 वेळा वाचलं तर लक्षात राहील. जवळपासचे ते ऑप्शन देतात आणि त्यामध्ये गणवू शकतात. आता जसं अस्मिता प्रोग्राम आपण सुरू केलाय तसंच नाबार्डनं लेहमध्ये मायपॅड माय राईट प्रोग्राम सुरू केलाय. यासाठी नाबार्डच्या नॅम फाउंडेशनने 7.5 लाख रुपयाच्या मशिनरीचं तिथं अलोकेशन केलं होतं, मशिनरी दिले होते आणि ही मशिनरी काय करेल? सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी काम करेल. आता हे जे उद्घाटन आहे ते नाबार्डचे अध्यक्ष GR चिंतला यांनी केले होते लेहमध्ये. लेह थोडा रिमोट एरिया आहे आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम तिथं थंडीमध्ये तर अवघडच असतं पोहोचवायचं, तर तिथंच मशीन इन्स्टॉल केलेले आहेत जे स्वतः सॅनिटरी पॅड तयार करण्यास सक्षम आहेत. त्यानंतर नन्ही परिक्रम, आता हे कोणी सुरू केलं तर वायव्य दिल्ली जिल्हा प्रशासन. आता दिल्लीचे 4 विभाग आहेत, जसं आपल्या मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे 2 जिल्हे आहेत, तसं मुंबईमध्ये 4 जिल्हे आहेत वेगवेगळे. तर त्यातला वायव्य दिल्ली जिल्हा जो आहे त्याने नन्ही परी कार्यक्रम सुरू केलेला आहे. नॉर्थ वेस्ट दिल्ली. तर नन्ही परी कार्यक्रमामध्ये काय तर जन्मानंतर पालकांना त्याची कागदपत्र एकाच ठिकाणी दिले जातील. आता दिल्ली गव्हर्नमेंटनं ई-गव्हर्नन्स आणि एक खिडकी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेला. आपण पण आता शासन आपल्या दारी राबवतोय, प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावून दाखले देतोय. तर त्याच पद्धतीने नन्ही परी कशासाठी आहे तर जन्मानंतरची जी कागदपत्र आहेत किंवा जन्म दाखला आहे तो मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, एकाच ठिकाणी ते दिले जातील. दिल्ली सरकारचं कार्यक्रम, दिल्लीचं जे जिल्हा प्रशासन आहे वायव्य दिल्ली जिल्हा प्रशासन त्याने ते सुरू केलेलं आहे. आता मिशन शक्ती मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या योजना एकत्रित करून आता मिशन शक्ती हे त्याचे नवीन रूल पण आलेत 1 एप्रिल 2022 पासून. मिशन शक्ती कधी सुरू झालंय तर 2021-22 ते 2025-26 पर्यंत मिशन शक्ती राबवलं जाणार आहे. हा एकात्मिक महिला सक्षमीकरण आहे. मिशन शक्तीमध्ये 2 आहेत, एक संबल आणि दुसरा आहे सामर्थ्य. संबल आहे, कधी मराठीत सांबळ पण लिहिलं जातं बऱ्याच ठिकाणी, तर संबल आहे लक्षात ठेवा. संबल आणि सामर्थ्य. संबल मध्ये सेफ्टी सिक्युरिटी आणि सामर्थ्यमध्ये नावानुसारच एम्पॉवरमेंट आहे. संबल मध्ये काय सेफ्टी आणि सिक्युरिटी आणि सामर्थ्यमध्ये काय एम्पॉवरमेंट आहे. तर खाली बघूया. आता संबल मध्ये काय बघा, 1 स्टॉप सेंटर आहे, वुमन हेल्पलाईन आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, आता ह्याचं नाव पण बदललंय ते मी परत अपडेट करून देतो तुम्हाला, आणि नारी अदालत. हे सगळं कशात आहे? संबल मध्ये. महिला सुरक्षितता आणि संरक्षण संबल लक्षात ठेवा. 2 उपाययोजना आहेत, संबल आणि सामर्थ्य. आता सामर्थ्यमध्ये काय येणार आहे तर उज्ज्वला 2007 ला आलेले, स्वाधारगृह 2001 ला आलेले, वर्किंग वुमेन हॉस्टेल, नॅशनल क्रिएचर सिस्टम. आता ह्याचं नाव आधी राजीव गांधी होतं, आता नॅशनल क्रिएचर सिस्टम केलेलं आहे. आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे 21 ला नाव बदललं. आधी नाव काय होतं 2010 ला इंदिरा गांधी मातृत्व सहाय्य योजना. ह्यासाठी आता 5000 रुपये दिले जातात. हे सगळ्या योजना कुठे आणलेल्या आहेत? सामर्थ्यमध्ये. सामर्थ्य कशासाठी? सक्षमीकरणासाठी, एम्पॉवरमेंटसाठी. सुरक्षा ह्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे 1 स्टॉप सेंटर वगैरे ह्यामध्ये येत नाही. 2 उपयोजना आणि त्याच्या परत उपयोजना हे लक्षात ठेवायचे कुठले कुठले घटक आहेत. आता वेस्ट हा सुद्धा महिलांसाठी, वुमन इन इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. वेस्ट हा उपक्रम आयस्टेम अंतर्गत सुरू केलेला आहे. आयस्टेम इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज त्या अंतर्गत आहे. आता हे कशासाठी असणार आहे वेस्ट? वुमन इन इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे शेवटी काय येणार आहे यामध्ये? रिसर्च अँड डेव्हलपमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी.
या सगळ्या गोष्टीचा शेवटी उद्देश काय असतो तर रिसर्च डेव्हलपमेंट आणि सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये महिलांचा सहभाग वाढवणे. तर वेस्ट इनिशिएटिव्ह आयस्टेम आणि केंद्र सरकारनं सुरू केलेला आयस्टेम अंतर्गत हे लक्षात राहू द्या. आता बघा ऑपरेशन मेघचक्र नावात आणि त्याच्या कामात वेगळं आहे. तर सीबीआयनं सुरू केलेलं आहे. कुणी सुरू केला ह्याच्यावर एक प्रश्न येतो. तर सीबीआयनं ऑपरेशन मेघचक्र सुरू केलंय. बाललैंगिक अत्याचार जी सामग्री आहे त्याचा ऑनलाईन प्रसार रोखणे, जे बाललैंगिक अत्याचार किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफी असेल तो इंटरनेटवर हटवणे हे काम मेघचक्र ऑपरेशन अंतर्गत केलं जातं. ह्याच्या आधी सीबीआयनं ऑपरेशन कार्बन सुद्धा याच गोष्टीसाठी राबवलं होतं. तर ऑपरेशन कार्बन आणि मेघचक्र चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि चाइल्ड पॉर्न कंटेंट हा इंटरनेटवरून हटवणे यासाठी सुरू केलेला आहे. मेघचक्र ऑपरेशन नावात आणि ह्यात काही सामर्थ्य साधर्म्य नाही आहे, त्यामुळं चुकू शकतो उत्तर, त्यामुळे लक्षात ठेवा. ते पावसाच्या अंदाजासाठी वगैरे तुम्हाला सांगतील किंवा आपत्तीपासून संरक्षणासाठी. त्यानंतर पुढे बघा केरळ सरकारचा महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प. केरळ राज्याच्या पर्यटन विभागाने महिला सुरक्षितता आणि स्वच्छता सुरक्षित करण्यासाठी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केलेला आहे. केरळमध्ये महिला सक्षमीकरण आहे, त्यासोबतच एकट्या महिला तिथे याव्या त्यासाठी जे सगळे एन्व्हायरमेंट आहे ते महिलांना अनुकूल असेल. त्यामध्ये टूर पॅकेज मध्ये अन्न, निवास, वाहतूक आणि गाईड हे सगळ्या महिला असतील किंवा महिला नियंत्रित करतील असं वातावरण तिथं तयार केलं जाईल. त्यामुळे एकट्या महिला सुद्धा तिथं पर्यटनासाठी येऊ शकतील, कारण केरळमध्ये पर्यटनामध्ये बरीचशी डेव्हलपमेंट आहे. नंतर हिमाचल प्रदेश मध्ये नारी को नमन नावाची योजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत आहे. आपल्याकडे किती आहे आणि त्याचं महिला सन्मान योजना आहे, तिथं काय नारी को नमन आहे. तर हिमाचल प्रदेश नारी को नमन सुरू केलेले आहे. तर इथं आपलं एक्स्ट्राचा जो कंटेंट आहे तो संपलेला आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन घेऊया.